श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 6, पान क्रमांक 40. श्रीपाद श्रीवल्लभांचा आविर्भाव कंसात प्राकट्य असं शीर्षक असलेला काही भाग आहे. या जगातील लोकांनी संकल्परूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात. ते सुकर्म नसते अथवा दुष्कर्मही नसते. अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही, म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते. ते भगवंताधीन असते. इथे कर्म, अकर्म हे दोन शब्द आहेत. सुकर्म दुष्कर्म असे शब्द आहेत. पुण्य पाप असे शब्द आहेत. पहिल्यांदा इथे सांगितलं आहे की या जगातील लोकांनी संकल्परूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. म्हणजे हा नियम सुनिश्चित आहे की संकल्प करून पापकर्म केल्यास, म्हणजे त्याच्या मागे जर हेतू असेल, उद्देश असेल पापकर्म करण्याचा, तर पण घडलं तर चुकून हत्या झाली तर मग त्याला काय म्हणायचं? म्हणजे संकल्परूपाने पापकर्म करायचं आहे, म्हणजे सहेतुक पापकर्म करायचं आहे, तर पापांचे फळच प्राप्त होते. आणि संकल्परूपाने पुण्यकर्म केलं तर पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. म्हणजे काहीतरी चांगलं घडावं या हेतूनी पुण्यकर्म केलं तर पुण्यकर्माचं फळ प्राप्त होतं. म्हणजे पुण्यसुद्धा हातून घडलं असेल किंवा पापसुद्धा हातून घडलं असेल आणि त्याच्यामागे हेतू नसेल, मग मीपणा त्याला जोडलेला नसेल, काही विशिष्ट उद्देश नसेल, तर मग त्या कर्माचं काय? हेतूशिवाय केलेलं कर्म, मग तेच अकर्म आहे का? कारण पुढे असं म्हटलं आहे, अकर्मास निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात. ते सुकर्मही नसते अथवा दुष्कर्मही नसते. मग निष्काम कर्म म्हणजे काय? कशाला निष्काम कर्म म्हणजे ज्याला काही समजतच नाही आहे चांगलं काय आणि वाईट काय. उदाहरणार्थ आपण वेडा माणूस म्हणूया, तर वेड्याने जर काही केलं तर त्याचा संकल्परूपाने तो पापकर्म करत नाही आहे, संकल्परूपाने पुण्यकर्म करत नाही आहे. मग त्याला अकर्म म्हणता येईल का? का विवेकी व्यक्तीने केलेल्या कर्माला अकर्म म्हणता येईल? कशाला अकर्म म्हणायचं? आणि एखादा संकल्प करतो, हेतू जो असतो तो कोणाचा असतो? तो मीचा, अहंकाराचा, त्या जीवभावामध्ये असणाऱ्या, देहबुद्धीत असणाऱ्याचाच हेतू असू शकतो ना. पुण्य किंवा पाप हे द्वैत मुळात देहबुद्धी असेल, द्वैतात जाणीव असेल तरच होईल ना. मग आता वेडा माणूस आणि जाणकार माणूस किंवा विवेकी माणूस किंवा एनलाइटन्ड सोल, तर वेड्या माणसाने कर्म केली तर तिथे काही हेतू नाही आहे कुठला, काही त्याला कळतच नाही आहे काही हेतू कुठला. मग त्याला म्हणता येईल का अकर्मामध्ये तो जगला म्हणून? कारण मग अकर्माचं फळ दुसरंच द्यावं लागतं असं इथे म्हटलं आहे. अकर्माला पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही, पण दुसरेच फळ द्यावे लागते. मग आता कर्म आणि फळ हे कोणाच्या संदर्भात? तर कर्तेपणाचा जर भाव असेल, मी करतो असं जर असेल, सेन्स ऑफ डुअरशिप असेल, तर कर्तेपणाचा भाव आणि मग त्या करणाऱ्याला किंवा असा भाव ज्याच्यामध्ये उदित झाला आहे त्याला पुण्याचं फळ किंवा पापाचं फळ म्हणून जे काही मिळेल ते न्यूटनचा गतिविषयक नियम जो तिसरा आहे, ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. मग ते सायन्स झालं, मॉडर्न सायन्सचा नियम झाला ना. हे केल्यावर हे होतं आणि हे केल्यावर हे होतं. मग इथे अध्यात्म कुठे काय? म्हणजे अध्यात्माची सुरुवात मी गळून पडल्याशिवाय होईल का? कर्तेपणाचा भाव असताना काही अध्यात्माचा लवलेश तरी तिथे असेल का? मग आता अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही, म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते.
याचा अर्थ कर्म घडलं की त्याचं ॲक्शन झाली की काहीतरी रिॲक्शन होणारच आहे, त्याचं फळ काहीतरी मिळणारच आहे. पण द्यावे लागते म्हणजे काय? द्यावे लागते म्हणजे असं की त्या जीवाला काही नको आहे, पण भगवंत म्हणतो मी आता तुला देणारच. मग हा भगवंत कोण? हा निसर्ग नियम का, ऋत का, ज्याला ऋत म्हणतात किंवा ताओ म्हणतात, तो का हा निसर्ग नियम की कर्म झालं की फळ होणारच त्याचं. फळाशिवाय कर्म नाही आणि कर्माशिवाय फळ नाही, असा जर निसर्ग मॉडर्न सायन्स नियम असेल, कॉज इफेक्ट रिलेशनशिप असा जर असेल, तर त्या नियमाने दिलेलं फळ म्हणजे नियमामुळे प्राप्त झालेलं फळ हे ईश्वरी फळ असं म्हणायचं का? मग त्या नियमाला ईश्वर म्हणायचं का? त्या ऋत किंवा ताओला ईश्वर म्हणायचं का? आता अकर्माची व्याख्या, अकर्म म्हणजे गुरुजी ऋषी प्रभाकरांनी नॉन डुईंग असा त्याला शब्द वापरला आहे, अकर्म. शंकराचार्य म्हणतात अकर्मैव मोक्षः, कर्मानी बंधन आणि अकर्मानी मोक्ष प्राप्त होतो, अशा शंकराचार्यांचं सांगणं आहे, घोषणा आहे त्यांची. मग कशाला अकर्म म्हणायचं? तर त्याला गुरुजी ऋषी प्रभाकर म्हणतात एफर्टलेस डुईंग इज नॉन डुईंग. म्हणजे मला जर काही श्रम जाणवत नसतील एखादी गोष्ट करण्यामध्ये, तर त्याला अकर्म म्हणायचं, नॉन डुईंग म्हणायचं. आणि अकर्म काय करतं? तर मोक्ष प्रदान करतं. म्हणजे फ्रीडम, काय मोकळीक, स्वातंत्र्य याची प्राप्ती जर हवी असेल तर अकर्मात जगा किंवा अकर्मानी जर राहिलात तर मोक्षप्राप्ती होईल. अकर्मैव मोक्षः. मोक्ष हा खूप मोठा शब्द आहे, पण आपल्या दैनंदिन जीवनात समजण्यासारखं काय? तर स्वातंत्र्य, मोकळेपणा, मोकळीक, बंधन नसणं, त्याला आपण मोक्ष म्हणूया. मग असं मोक्ष या स्थितीत जगणं म्हणजे असं म्हणता येईल का न्यूट्रल गिअरमध्ये जगणं. म्हणजे बघा, जर मला पुढे जायचं असेल तर मला फर्स्ट गिअर टाकायला लागतो. फर्स्ट गिअर हे कर्म झालं असं आपण म्हणूया. मला मागे जायचं असेल रिव्हर्स गिअर टाकावा लागतो, ते पण कर्म झालं. पण न्यूट्रल गिअरमध्ये राहणं अकर्म झालं. पण न्यूट्रल गिअरमध्ये गाडी पुढे जात नाही आणि मागे पण जात नाही. पण दुसरा एक मुद्दा असा आहे की गाडी जर उतारावर असेल तर आणि न्यूट्रल गिअर असेल तर काय घडेल? गाडी चढावर असेल आणि न्यूट्रल गिअरमध्ये असेल तर काय घडेल? तर निसर्ग नियमानुसार ग्रॅव्हिटेशनचा जो नियम आहे त्याप्रमाणे गाडी एक तर पुढे जाईल किंवा मागे जाईल. म्हणजे ते घडणं आहे तिथे. आता आता कोणी करणारा नाही राहिला. मग माझी जाणीव जर सतत न्यूट्रल गिअरमध्ये असेल तर निसर्ग नियमानुसार, भगवंताच्या इच्छेनुसार, अस्तित्वाच्या नियमानुसार माझ्यातून कर्म घडतील. मग ती पुण्यकारक असतील का पापकारक असतील ह्याचा मला काही लेप लागेल का? कारण आता मी करता नाही आहे, मी करणारा नाही आहे, निसर्ग नियमानुसार गोष्टी घडत आहेत. मग आता संपूर्ण दिवस जर आपण आपला पाहिला तर किती गोष्टी आपण हेतुपूर्वक करतो आणि किती गोष्टी हेतुरहित करतो. मग आता शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया चालतात त्या डास बसला आणि पटकन तुम्ही प्रतिक्षिप्त क्रियेसारखा तो मारलात, तर मग पाप लागेल का? डास मारल्यामुळे तुम्ही केलंत का ते घडलं? मग ते पुण्यकर्म आहे का पापकर्म आहे? मग कोणीतरी गमतीने सांगतं अरे त्या डासाला त्या डासाच्या योनीतून मुक्त केलास तू, मग आता त्याचं त्या पुढे गेला, तो पुढची गती मिळाली त्या जीवाला, असं पण गमतीने सांगतात. कर्माची गती गहन आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवद्गीतेमध्ये. मग आता कुठल्या कर्माची गती? सकाम कर्माची, निष्काम कर्माची, अकर्माची? मग आता दिवसभर जर आपण पाहिलं, आपलं रुटीन जर पाहिलं, दिनचर्या पाहिली, तर किती गोष्टी आपण करतो आणि किती गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात. याचा जर सेल्फ एन्क्वायरी मेथडनी काही दिवस परीक्षण केलं किंवा निरीक्षण केलं तर आपल्याला काहीतरी हाती लागू शकतं की माझं जीवन जे आहे ते कर्मानिबद्ध आहे का अकर्माच्या जाणीवेतून मी मुक्त आहे, अकर्म करतोय. आता सुकर्म आणि दुष्कर्म, कशाला सुकर्म म्हणायचं आणि कशाला दुष्कर्म म्हणायचं? आता सर्जन शरीर कापतो, शल्यविशारद शरीर कापतो, काही वेळेला पेशंट मरतो, पण मग त्याला आपण हत्या म्हणतो का? त्यांनी हत्या केली. पण खून करणाऱ्यांनी जेव्हा खून करतो त्यावेळेला हत्या म्हणतो. मग खुनी तो पापी आणि सर्जनच्या हातून ऑपरेशन करताना पेशंट मेला तर तो पापी नाही.
मग इथे पापपुण्याची व्याख्या आपण कशी करतो? तर खून करणाऱ्याचा हेतू काय होता आणि शल्यविशारदाचा सर्जनचा हेतू काय होता? म्हणजे हेतूवर ठरतंय ना पुण्य आणि पाप काय ते. पण माझा हेतू काय आणि दुसऱ्या व्यक्तीचा हेतू काय, हे जर भिन्न असले, तर मी असं ऐकलंय की काही दरोडेखोर जमाती आहेत ना, त्या आधी देवीला नवस बोलून जातात की आम्हाला यश दे. आता हिटलरनी कोणाला नमस्कार केला आणि तो त्याला म्हणाला की यशस्वी भव, आणि हिटलर यशस्वी झाला ज्यूंची हत्या करायला. तर मग आशीर्वाद देणाऱ्याला ते ते पाप लागेल का? का फक्त हिटलरला लागेल? असा हा आपला आपण विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कर्म, अकर्म, सुकर्म, दुष्कर्म आणि अकर्मैव मोक्ष हा म्हणजे काय नक्की? तेव्हा ह्या सगळ्या चिंतन मननाकरता श्री गुरुचरणी आपण आशीर्वाद मागूया. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.